नमस्कार. आता मैपत आणि प्रियाने ठरवलेलं असतं की सायलीला गोळ्या घालायच्या, म्हणजेच अर्जुनच्या मुळावरच घाव घालायचा. म्हणजे अर्जुन हा डिस्टर्ब होईल आणि तो केसकडे लक्ष देणार नाही. अर्जुनला चांगलंच आपण आता रडवायचं आहे. सायलीला त्रास झाला तर अर्जुनचं बरोबर पूर्णपणे लक्ष विचलित होईल, असा हा दोघांचा प्लॅन असतो. आता प्लॅनप्रमाणे सगळं ठरतं आणि आता मैपत प्रियाला सांगतो, तूच तिला गोळी घाल. तेव्हा प्रिया घाबरते. प्रिया म्हणते, मी नाही गोळी घालणार. तेव्हा मैपत म्हणतो, तुला तिला गोळी घालावीच लागेल. आता मैपतला घाबरून प्रिया तयार होते. आता प्रिया ही सायलीवर गोळी झाडते. सायली ही अशी बाहेर पडलेली असते. घरात सर्वजण शोधत असतात, पण सायली कुठेच सापडत नाही. तर आता प्रिया ही बाहेर येऊन फोनवर बोलत असते आणि तिचं बोलणं प्रताप ऐकतो. प्रिया बोलत असते मैपतला, मी त्या सायलीला गोळी घातली आहे आणि सायली इकडे बाहेर पडलेली आहे आणि घरात सगळी शोधाशोध होते, पण मी सांगितलंच नाही सायली कुठे आहे ते. पण मी आता तुमचं काम केलेलं आहे. मी तिला गोळी घातलेली आहे. आता पुढे काय होतं आहे ते आपण मजा बघूया. पुढे काय घडतं हे मी तुम्हाला सांगेन. आता फोन ठेवा. आणि आता प्रताप सगळं बोलणं ऐकतो आणि प्रतापला खूप राग येतो. प्रताप येऊन प्रियाचं थोबाड फोडतो आणि जोरात अर्जुनला हाक मारून सांगतो, अर्जुन, सायली बाहेर आहे. आणि अर्जुन धावत सायलीकडे जातो. बघतो तर काय, सायली रक्तबंबाळ झालेली असते. तसंच सायलीला उचलून तो हॉस्पिटलला घेऊन जातो आणि प्रताप घरच्या सगळ्यांना सांगतो की सायलीवर गोळी दुसरी तिसरी कोणी नाही तर या तन्वीने झाडली आहे. आता पूर्ण आजी आणि कल्पनाला मोठा धक्काच बसतो. आता ही गोष्ट रविराज आणि प्रतिमाला सुद्धा कळते. दोघंही हॉस्पिटलमध्ये सायलीला भेटायला येतात आणि आता सायलीला बघून प्रतिमाला खूपच वाईट वाटतं. प्रतिमा आणि रविराज इकडे घरी येतात. सुभेदारांच्या घरी कल्पना, पूर्णाजी आणि प्रिया बसलेले असतात. प्रतिमा तिथे येऊन प्रियाच्या चांगल्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली सायलीवर गोळी झाडण्याची? अगं, लाज नाही वाटत तुला? सायलीवर गोळी झाडलीस तू आणि वरून तोंड करून फोनवर सांगतेस. आता मात्र प्रिया खूपच घाबरते. रविराजला सुद्धा प्रियाचा खूपच राग आलेला असतो. अगं, तू सायलीवर गोळी कशी झाडू शकतेस? तिची काय अवस्था झाली आहे कळतंय का तुला? आता प्रतिमा, रविराज, पूर्णाजी, कल्पना सर्वच जण प्रियाला दोष देत असतात. तेवढ्यात प्रताप येतो आणि प्रताप म्हणतो, आता मी अर्जुनला सांगणार आहे ही पोलीस कंप्लेंट कर. पोलिसांच्या ताब्यात दे हिला. हिने सायलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. आता प्रिया खूपच घाबरते. प्रिया म्हणते, बाबा माझं चुकलं, प्लीज असं करू नका. अहो, मी हे सगळं मैपतच्या सांगण्यावरून केलं आहे. तो म्हणाला जर तू असं केलं नाहीस तर तो माझ्या नवऱ्याला म्हणजे अश्विनला तो गोळी घालणार होता, म्हणूनच मला सायलीला गोळी घालावी लागली. ते ऐकून आता कल्पना आणि पूर्णाजी हादरतात. तेव्हा प्रताप म्हणतो, खोटं बोलू नकोस. आता तू सकाळी फोनवर वेगळं बोलत होती, ऐकलंय मी, आणि तू आता वेगळं बोलतेस. अंगाशी आल्यावर तू आता सगळं मैपतवर ढकलतेस. तन्वी, तू खोटं बोलू नकोस. प्रतापने प्रियाचा हा प्लॅन बरोबर ओळखलेला असतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.